पोलीस प्रशासनाचा छत्रपति शिवाजी महाराज की अरे देश के विकास के लिए जमीन जरूर देंगे, लेकिन वो बदला पूरा लेंगे। क्या कलेक्टर ने बोलवा दे गिरीश भाऊंना सांगलं की तुम्ही पुलाचं काम चालू करा, बाकीचं आमच्या शेतामध्ये काम चालू करू नका, कारण आम्ही पैसे घेतलेले नाहीये। व संविधानाचं कलम 300A यामध्ये लिहिले, त्या संविधानाचं 300A कलम म्हणजे संपत्तीचा अधिकार, त्या कलममध्ये लिहिलेलं आहे जोपर्यंत तुमचा ताबा पावती होत नाही तोपर्यंत सरकार जमीन घेऊ शकत नाही। त्या कायद्याला धाब्यावर ठेवून शिवाजीराव पवार म्हणतो की मला नितीन गडकरीने सांगलं की शेतकऱ्यांची केळी उपटून टाका, त्यांना जेलमध्ये टाका। म्हणजे हे हुकुमशाही आहे की लोकशाही आहे? आमची मागणी हीच आहे की आम्ही जमीन दिलेली नाही, पैसे घेतलेले नाही, ताबा पावती दिलेली नाही, तर आमची पहिले कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा। अरे जमीन घेतली त्याची मोजमाप बी केलेलं नाही, मोजमाप बी केलं नाही, हे कायद्यामध्ये लिहिलेलं नाही काय? सौदा कायदा तोडून तुम्ही काम करताय। आमचं म्हणणं तेच आहे की कायद्याप्रमाणे जे आम्ही मागतो ते देऊ नका। तुमच्या कायद्यात भूमी अधिग्रहण कायदा 2013 त्याप्रमाणे आम्हाला मोबदला पाहिजे, आम्ही मागतो ते देऊ नका। जे आता अधिवेशन मध्ये तुमची मीटिंग झालेली आहे, बावनकुळे असतील, गिरीश महाजन असतील, यांच्यासोबत तुमची मीटिंग झाली, त्या मीटिंग मध्ये काय तोडगा निघाला होता? आमच्या गिरीश महाजनने सांगितल्याप्रमाणे त्यांनी विधान भवनात मीटिंग घेतली। बावनकुळे साहेब होते, गिरीश महाजन साहेब होते आणि VCवर कलेक्टर साहेब होते। कलेक्टर साहेबांनी मान्य केलं की हा आमची चुकी झालेली आहे। मग बावनकुळे साहेबांनी सांगितलं की तुम्ही असं करा, तुम्ही अहवाल बनवा व अटॉर्नी जनरल महाराष्ट्राचे त्यांच्यासमोर शेतकरी तुम्ही व अटॉर्नी जनरल असे बनवून कायद्यामध्ये काय तरतूद आहे ते पहा, 7 दिवसात ते आम्हाला अहवाल करा। तोपर्यंत